प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता नवरात्र चालू आहे, तर साबुदाणा खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो. तर तुम्ही हे साबुदाणा पराठे नक्की करून बघा. तर बघू शकता किती छान हे पराठे झालेले होते. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आता पराठा बनवण्यासाठी इकडे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, 2 बटाटे घेतले आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, जिरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आता आपण हिरव्या मिरच्या कट करून घेऊया. तर तुम्ही कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे. कोथिंबीर घेणार आहे, कोथिंबीरला पण कट करून घेणार आहे. तर तुम्ही मिरच्या कुटूनसुद्धा टाकू शकता, मिक्सरला बारीक करून. आता इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे. आपण गॅस पेटून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपण भाजून घ्यायचा आहे. तर याला थोडा हलकासा भाजून घ्यायचा आहे. आता साबुदाणा भाजत आलेला आहे. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. आता मी हा काढून घेणार आहे प्लेटमध्ये. 2 बटाटे घेतले आहे, त्याची साल काढून घेतलेले आहे, शिजून घेतलेला आहे बटाटा. तर त्याला आपण मॅश करून घेऊया. आता हा मॅश करून झाला आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. 1 चमचा मीठ टाकून घेऊया. त्यानंतर थोडंसं जिरं, त्यानंतर इकडे मी मिरच्या कट केलेल्या त्या टाकून घेणार आहे. कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर बारीक चिरलेली ती टाकून घेणार आहे आणि आपण आता याला मळून घ्यायचं आहे. लगेच पाणी नाही वापरायचं आहे. आपण जो बटाटा शिजवलेला होता त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून आपण गोळा तयार करत राहायचा आहे. नंतर वरून लागल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. आता मी पाणी घेत आहे थोडं हातावर. थोडं थोडं पाणी टाकून मी गोळा मळून घेणार आहे. आता हा गोळा मळत आलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आता थोडंसं तेल टाकणार आहे त्याच्यावर. तेल टाकून आपण हा 5 मिनटं गोळा तसाच ठेवून द्यायचा आहे. तेल लावून आपण थोडा मळून घ्यायचा आहे आणि 5 मिनटं बाजूला साईडला ठेवून द्यायचं आहे. आता इकडे मी छोटासा गोळा घेतलेला आहे, त्याला लाटून घेणार आहे. त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. आता हे साबुदाणा आपल्याला पोळी लाटल्यानंतर ते साईडनी कडा त्या चिरल्या जात्या. तर मग आपण एक प्लेट घ्यायची आहे आणि ती प्लेट वरून दाब द्यायचा आहे आणि साईडच्या कडा पूर्ण चिरलेल्या काढून घ्यायच्या आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही पोळी तयार होती. तर आपण आता तव्यावर टाकून आणि भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही तेल किंवा तूप लावूनसुद्धा भाजू शकता. इकडे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. तवा गरम झालेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तूप लावणार आहे. आता तूप घेतलेलं आहे, थोडं थोडं लावून घेणार आहे. आणि आपली पोळी उलटून घेणार आहे. आता हे दोन्ही साईडनी मी चांगलं भाजून घेणार आहे. आता इकडे मी दुसरा बी पराठा लाटून घेणार आहे. इकडे मी परत छोटासा गोळा घेतला आहे आणि त्याला लाटून घेणार आहे. आता याला मी लाटून घेतलेला आहे. आता हिला परत भाजून घ्यायचं आहे आपण.
आता आपण हा पण टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडं तूप टाकायचं आहे आणि तुपावर हा मस्त भाजून घ्यायचा आहे. आता थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि उलथणीच्या साहाय्याने आपण त्याला पलटून घेऊया. ते बघा, हे आपण हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा तुम्ही बटाट्याची चटणी बनवली तरी चालेल, त्याच्याबरोबर पण खूप छान लागतो. आता वरून मी तूप टाकून त्याला थोडंसं दाब देऊन भाजून घेत आहे. तर आपले आता हे सर्व पराठे, हे बघा, हे सर्व पराठे मी बनवून घेतलेले होते. तर हे बघा किती छान असे भारी पराठे झाले होते. ते एक तुम्हाला मी हे बघा किती छान असे झाले. हे बघा, हे असे मी 4-5 पराठे बनवून घेतले होते आणि बघा किती छान झाले होते. तर आता आपण चटणी बनवून घेऊया. इकडे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 2-3, थोडीशी कोथिंबीर, थोडं जिरं, अर्धा चमचा मीठ आणि मिक्सरला फिरून थोडीशी तळून घेतली.